विद्या बालनचा चाहता वर्ग मोठा असल्याचे लक्षात घेऊन एकाने तिच्या नावाने बनावट इंस्टाग्राम अकाउंट उघडून फसवणूक करण्याचा प्रयत्न केला। या प्रकरणाची माहिती मिळताच विद्या बालनने थेट पोलीस ठाण्यात धाव घेत अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली आहे। बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली आहे, परंतु पुण्यातील वाहतूक कोंडीने विद्यार्थ्यांचा मनस्ताप वाढवलाय। पुण्यातील विविध केंद्रांच्या बाहेर प्रचंड अशी वाहतूक कोंडी झाल्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यास उशीर झालाय। त्यामुळे पालकांनी देखील संताप व्यक्त केलाय। नंदुरबार तालुक्यातील रणाळे येथे भंडाऱ्यातून 250हून अधिक भक्तांना विषबाधा झाली आहे। बाळूमामाच्या भंडाऱ्यातील भगर, आमटे आणि दुधाचे सेवन केल्यानंतर त्यांना त्रास झालाय। 150हून अधिक जणांना रणाळे ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। जिल्हा सामान्य रुग्णालयात 55 रुग्णांवर उपचार सुरू आहेत। सांगली शहरातील सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता कृष्णा नदीत सोडल्याप्रकरणी सांगली महापालिकेला 90 कोटी रुपयांचा दंड करण्यात आलाय। ही रक्कम 15 दिवसात भरावी अशी नोटीस बजावण्यात आली आहे। हरित लवादाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली। या प्रकरणी स्वतंत्र भारत पक्ष आणि जिल्हा संघर्ष समितीने जनहित याचिका दाखल केली होती। छत्रपती संभाजीनगर शहरात मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन परिसरात असणाऱ्या विश्रांत नगर येथे अनधिकृत अतिक्रमण काढण्यासाठी महापालिका प्रशासन या ठिकाणी पोलीस मोठा फौजफाटा दाखल झाली आहे। स्थानिक नागरिकांनी त्याला विरोध करत रस्त्यावरच ठिय्या आंदोलन केले। लासलगाव बाजार समितीत कांद्याला सरासरी 1300 रुपये भाव तर जास्तीत जास्त 1533 भाव मिळत आहे। निर्यात बंदीच्या हुलकावणी देणाऱ्या निर्णयाने भाव पुन्हा कोसळलेत। भाव घसरल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होते। 31 मार्चपर्यंत कांद्यावरील निर्यात बंदी कायम राहणार आहे। इंग्लंड विरोधातील कसोटी मालिकेत भारताला आणखी 2 मोठे धक्के बसलेत। जसप्रीत बुमराह सुद्धा चौथ्या कसोटी सामन्यात खेळणार नाही। बीसीसीआयने केएल राहुल आणि जसप्रीत बुमराह यांच्याबद्दलचं अपडेट दिलंय। केएल राहुल दुखापतीमधून अद्याप सावरला नाही, तर जसप्रीत बुमराह याला चौथ्या कसोटीत आराम देण्यात येणार आहे असे बीसीसीआयने सांगितलं आहे। रेडिओचा आवाज, रेडिओ किंग अशा अनेक उपाध्यांनी गौरवण्यात आलेले ज्येष्ठ सूत्रसंचालक उद्योजक अमीन सयानी यांचं निधन झालं आहे। ते 91 वर्षांचे होते। अमीन सयानी यांचा मुलगा राजील सयानी यांनी अमीन सयानी यांच्या निधनाविषयी माहिती दिली आहे। अमीन सयानी यांनी बुधवारी सकाळी 6 वाजता हृदयविकाराचा त्यांना झटका आला आणि निधन झालंय। क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा आई बाबा होणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू होती। अखेर सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे। विराट अनुष्काच्या घरी छोट्या पाहुण्याचं आगमन झालंय। त्यांनी त्यांच्या बाळाचं नाव अकाय असं ठेवलं आहे। कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाने 2023-24 या आर्थिक वर्षात कृषी निर्यातीला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण टप्पे गाठले आहेत। या निर्यातीमध्ये महाराष्ट्राचा पेरू, आसामचे लिंबू, पंजाबची बाजरी यांसह 27 कृषी उत्पादनांचा समावेश आहे। वन डिस्ट्रिक्ट, वन प्रोडक्ट आणि भौगोलिक संकेत उत्पादनांवर तसेच अपारंपरिक क्षेत्र किंवा राज्यांमधून सोर्सिंग निर्यातीवर विशेष भर देण्यात आला आहे। भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटांचा उत्सव असलेला प्रतिष्ठित दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार मंगळवारी रात्री मुंबईत पार पडला। जवान चित्रपटातील शाहरुख खान आणि नयनतारा या दोघांनाही सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला आहे। संदीप रेड्डी वंगा यांनाही अॅनिमल चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला। तसेच अभिनेता बॉबी देओल यांना अॅनिमल या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट खलनायकाचा पुरस्कार मिळाला आहे। लोकप्रिय अभिनेते ऋतुराज सिंह यांचं निधन झालंय। टीव्ही आणि चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारे ऋतुराज सिंह यांची हृदयविकाराच्या झटक्याने
प्राणज्योत मालवली ते 59 वर्षांचे होते। सोमवारी रात्री त्यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे। त्यांच्या निधनाने मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे। इंद्राणी मुखर्जींच्या आयुष्यावरील डॉक्युमेंटरींच्या स्थगितीची मागणी कोर्टाने फेटाळली आहे। त्यामुळे आता डॉक्युमेंटरींचा मार्ग मोकळा झाला आहे। चलो दिल्लीचा नारा देत पंजाबचे हजारो शेतकरी दिल्लीकडे रवाना झालेत। पंजाब हरियाणाच्या सीमेवर हरियाणा पोलिसांनी अडथळे निर्माण करून या शेतकऱ्यांना रोखून धरलं। दरम्यान शेतकरी आंदोलनाशी संबंधित अनेक सोशल मीडिया अकाउंट्स केंद्र सरकारने ब्लॉक केले आहेत।